नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुप्रिया तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. असं म्हणतात इमोशनल सप्रेशन म्हणजेच भावभावना दाबून ठेवणं. यामुळे कुठेतरी आजारांची सुनामी येऊ शकते आणि या आजारांचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो हे कोणीच सांगू शकत नाही. याच सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्यासोबत. सर आणि मॅडम, तुम्हा दोघांचा कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, तुमच्यापासून सुरुवात करते. जसं मी म्हटलं की इमोशनल सप्रेशन म्हणजेच आपल्या भावभावना कुठेतरी दाबून ठेवणं. याचा खूप मोठा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो का? निश्चित होऊ शकतो. मुळातच कसं आहे, पूर्वीच्या काळामध्ये आपण जेव्हा एकत्र कुटुंब होतं तेव्हा त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला आपल्या भावना शेअर करायला जागा होती. मग तो भाऊ असेल, वडील असतील किंवा कोणीही, त्या भावना शेअर होत होत्या किंवा त्यांच्या बायका आपसात बोलू शकत होत्या, सासूबाईंशी बोलू शकत होत्या, वेंट मिळत होता भावनांना. आता झालंय कसं, न्यूक्लिअर फॅमिलीमुळे त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला एकमेकांना दडपण येईल ह्या विचारामुळे सांगताच येत नाही. मग ते सगळं दाबलं जातं आणि मग ते वेगवेगळ्या आजारांच्या स्वरूपात हळूहळू नंतर बाहेर पडायला लागतं. मॅम, कोणत्या पद्धतीचे आजार यामुळे होऊ शकतात? म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीचं सप्रेशन होतं की आपण पाहतो की अनेक अनेक वर्ष लोक त्यांचे हे जे भावना आहेत किंवा ह्यांचे जे इमोशन्स आहेत ते कुठेतरी खूप दाबून ठेवतात, बोलतच नाहीत. बोलायचं असतं पण सांगू शकत नाही. खरंय. मग कोणत्या पद्धतीचे आजार याच्यातून जन्माला येऊ शकतात? आता आपल्या अनाहत चक्राला, हृदय चक्राला भावभावनांचं केंद्र म्हटलेलं आहे. सो मॅक्सिमम ज्या इमोशन्स आहेत ह्या तुमच्या हृदय चक्रावरती एक दडपण क्रिएट करत असतात. म्हणून आपण बऱ्याचदा म्हणतो की कुणाशी तरी बोललं की मला हलकं वाटतं, तर ऍक्च्युली आपण ते हलकं फील करत असतो. कारण जेव्हा आपण बोलत नाही होत आणि साठवतोय तेव्हा ते कुठेतरी छातीवरती एक प्रेशर क्रिएट होत असतं. आणि जसं आपण ऑराबद्दल म्हणतो की ऑरा हे काय आहे, तर ते तुमचं शिल्ड आहे. तर तुम्ही हे जे काही साठवताय ते त्या ऑरामध्ये साठतंय. पण ऑरा ह्या तुमच्या शरीरापर्यंत ते येऊ देत नाहीये, तुम्हाला प्रोटेक्ट करतोय. सगळ्या चुकीच्या गोष्टी तो साठवून ठेवतोय. जेव्हा केव्हा तुम्ही सोडाल तेव्हा तुमचा ऑरा क्लीन होणार आहे. पण तुम्ही ते सोडलं नाहीत आणि त्याच विचारांच्या चक्रामध्ये तुम्ही फिरत राहिलात आणि ते वाढवत राहिलात तर त्याचा पुढे जाऊन परिणाम शरीरावरती होतो. म्हणजे कुठलाही आजार हा त्या दिवशी निर्माण झालेला नसतो, तो आधी साठलेला असतो. आणि मग जेव्हा त्या ऑराला त्याच्या साठवणुकीच्या पलीकडे जातात गोष्टी, तेव्हा त्या फिजिकला कन्वर्ट होतात आणि मग शारीरिक दोष सुरू होतात. मग अनाहत चक्र, विशुद्ध चक्र ह्या इथे मेजरली भावना साठतात. मग त्याचा परिणाम काय होतो, तर त्याचा परिणाम हृदयावर होतो, त्याचा परिणाम तुमच्या लंग्सवरती, फुफ्फुसांवरती होतो, त्याचा परिणाम तुमच्या कंठावरती होतो, तुमचा आवाज बसणं किंवा आवाज न फुटणं, थरथरणं, आणि त्याचबरोबर थायरॉइड ग्लँड्सवरती होतो. वेगवेगळी संप्रेरक हॉर्मोन्स हे इम्बॅलन्स्ड व्हायला लागतात आणि मग बरेचसे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस सुरू होतात. हृदयाशी निगडीत आपण ज्या वेळेला त्रास बघतो तर त्याच्यामध्ये देखील ह्या अडकलेल्या इमोशन्स असू शकतात की ज्या पुढे जाऊन अडथळे निर्माण करतात. फिजिकला यायला त्याला काही कालावधी जातो, त्या लगेच आलेल्या नाही आहेत. आत्ताचा स्ट्रेस, आज मला काहीतरी स्ट्रेस आला, आज मला काहीतरी दडपण आलं, तर पूर्वापार साठलेलं जे दडपण आहे ते एका सर्टन लिमिटपर्यंत आलंय आणि त्यात आजचं दडपण ॲड झालं की ते ओव्हरफ्लो होतो, ते फिजिकमध्ये येतं आणि तुम्हाला त्रास होतो. जेव्हा निरामयमध्ये व्यक्ती येते तेव्हा ते आजपर्यंत जे साठवलेलं जे आहे ना ते तिथनं रिलीज केलं जातं. असं धरून चाल की एखादा प्रॉब्लेम घेऊन कोणीतरी आलाय तर तो एकच प्रॉब्लेम त्याच्या शरीरामध्ये आहे असं नाहीये. तिथे लिमिट संपलं आणि त्याच्यामुळे ते कन्वर्ट झालं, पण इतर ठिकाणीही साठलेल्या गोष्टी असतात. ज्या वेळेला आपण ऑराचे फोटो घेतो त्यावेळेला विस्कटलेली ऊर्जा एक प्रकारची किंवा अव्यवस्थित, असंतुलित अशी ऊर्जा दिसते. जेव्हा आपण 5 तत्व म्हणतो, म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, तर ह्या 5 तत्वांचे 5 रंग आहेत वेगळे वेगळे, आणि हे रंग तुमच्या ऑरामध्ये रिफ्लेक्ट होतात. म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये अग्नितत्व अतिरिक्त झालेलं आहे तर त्याच्यामध्ये त्या पिवळ्याच्या छटा जास्त दिसतात. आणि ती व्यक्ती सांगते की मला उष्णतेचे प्रचंड त्रास आहेत. हेच कुणीतरी एकटेपणाच्या भावनेमध्ये आहेत, उदासीन झालेले आहेत, काही अनुभव तसे आलेले आहेत, त्यांना थायरॉइडशी निगडीत प्रॉब्लेम आहेत. मग अशा ठिकाणी निळ्या रंगाची, आकाशी रंगाची छटा त्यांच्या ऑरामध्ये जास्त दिसते. असं वेगवेगळ्या रंगाच्या छटा ह्या एखाद्याच्या ऑरामध्ये अतिरिक्त दिसू शकतात किंवा काही दिसतच नाहीत.
जे तत्व बऱ्यापैकी लोप पावलेलं असतं ते खूप लो झालेलं असतं आणि त्याच्यामुळे तसे शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टी त्यांना होत असतात. म्हणजे तत्व हे शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टींचा दुवा आहे. तत्व जेव्हा बिघडतं त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो, त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. वाईस वर्सा, शरीर बिघडलं तर तत्व बिघडतं, तत्व बिघडलं मन बिघडतं. दुसरं, मन बिघडलं, काही अनुभवातनं मी गेले वाईट अनुभवातनं आणि माझं मन बिघडलं, मन बिघडलं तत्व बिघडतं, तत्व बिघडलं शरीर बिघडतं. आपण काम तत्वावर करतो, तत्वावर काम केल्यामुळे शरीर पण जागेवर येतं, मन पण जागेवर येतं. बरोबर. सर, खूप जुने जुने आजार असू शकतात, म्हणजे काही जणांचे एक 10 वर्ष जुने, 15-20 वर्ष जुने, तर असे आजार सुद्धा निरामयमध्ये बरे होतात का? निश्चितच बरे होतात. जसं आता मॅडमने सांगितलं की मन, तत्व आणि शरीर. आता हे तत्व तुमचं बिघडलेलं आहे, मनही बिघडलेलं आहे. तुम्ही जे काही औषधोपचार करत असता ते शारीरिक करत असता, त्या शरीरावरती काम होतंय, पण ह्या 2 गोष्टींवरती कामच होत नाहीये. त्याच्यामुळे जे काम होतंय ते तात्पुरतं होतंय आणि ते तात्पुरतं करत असताना असं धरून चाला की माझा गुडघा दुखतोय, मी गुडघा दुखतोय म्हणून नॉर्मल काय करतो आपण, पेन किलर घेतो, बरं वाटतं. तर मी जेव्हा पेन किलर घेतो तेव्हा माझं गुडघे दुखी मला जाणवत नाही. दुखत नाही असा अर्थ नसतो त्याचा, ती मला जाणवत, त्याचे सिम्पटम थांबतात. नाही, माझं दुःख कमी होतं, जाणीव कमी होते, पण प्रत्यक्ष दुःख कमी होतंय का तिथलं, तर ते होत नाही. हे कशावरनं सांगतोय मी तुम्हाला, तुमच्या गोळीचा इफेक्ट संपला की तो गुडघा जास्त दुखायला लागतो. मग जास्त का दुखायला लागतो, तो मला जाणवत नसल्यामुळे मी जास्त काम करतो, ते ओव्हरलोड होतं आणि त्याचा इफेक्ट मनावरचा, शरीरावरचा कमी झाला, जाणीवेपर्यंतचा मिळणारा इफेक्ट मला कमी झाला की ते जे काही शरीरात प्रत्यक्ष दुखणं असतं ते जाणवायला लागतं. मग माझ्या गोळ्या हळूहळू वाढायला लागतात, मग एक्सरेज होतात, रिपोर्ट होतात आणि मग फायनली असं होतं की त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे. हे कशामुळे झालं, तर हे मला न जाणवण्यामुळे झालं. मला ते जाणवत असतं तर मी तो जपला असता. म्हणजे आपण नकळतपणे त्याला अजून त्रास निश्चित, कारण मला ते जाणवतच नाही ना. मला असं वाटतं मी गोळी घेतली ते बरं झालं, आता मी नॉर्मल झालो, मी काही करायला मोकळा झालो आणि मी करायला सुरुवात करतो. ते करत असल्यामुळे ते ओव्हरलोड होतं. आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपण या 3ही गोष्टींवरती काम करतो. आपण मनावरही काम करतो, आपण तत्वांवरही काम करतो, आपण शरीरावरती काम करतो. त्याच्यामुळे हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला नुसता जाणवत नाही. दुःख आहे पण मला जाणवत नाही अशी परिस्थिती नाही, तिथलं दुःख कमी होतं आणि ते मला जाणवत नाही. म्हणजेच काय, ते हळूहळू बरं होतं. आता हे जे आपण म्हणतोय 10-15 वर्ष, तिथे योग्य गोष्टींवर काम न झाल्यामुळे ते दुःख हळूहळू पुढे 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 जातात. मग ते 6 महिने, मग वर्ष, मग 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, गोज ऑन अँड ऑन. त्याचा जोपर्यंत योग्य त्याच्यावरती उपचार होत नाही तोपर्यंत ते बरं होत नाही. पण मग सर, असे आजार बरं करायला साधारण किती कालावधी लागतो, कारण ऑलरेडी खूप जुना आजार असतो? करेक्ट. आता मुळातच जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा त्याचं बरं होण्याचं जे काय हे आहे, इच्छाशक्ती म्हणा किंवा विल म्हणू आपण, की मला ताबडतोब बरं व्हायचं आहे, त्याला जर मनापासून वाटलं तर तो एका ट्रीटमेंटमध्ये सुद्धा बरा होऊ शकतो. आता हे थोडं स्टेटमेंट अग्रेसिव्ह आहे. मुळात काय होतं, जेवढा आजार जुना तेवढी मानसिकता खचलेली असते. बरोबर. त्यांनी ते गृहीत धरलेलं असतं हे काय व्हायचं नव्हे. जेव्हा हे गृहीत धरणं आहे, जेव्हा हा विचार आहे, तेव्हा त्याच्या शरीराची आज्ञा अशी आहे की हे आपल्याला बरं करायचं नाहीये. आणि मग ऊर्जा दिली जाते, त्याला थोडंसं बरं वाटायला लागतं, तेव्हा कुठेतरी अंधुकसा एक किरण निर्माण होतो आशेचा, हे कदाचित बरं होऊ शकतं. जेव्हा त्याचा पूर्ण कॉन्फिडन्स होतो की हे बरं होणारच, त्याच्या पुढच्या 8 ते 15 दिवसात तो बरा होतो. पण जोपर्यंत त्याला स्वतःला कॉन्फिडन्स येत नाही, जसं तुम्हाला समजा भूक लागली, खूप भूक लागली, तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुम्हाला जेवायला वाढलं, तुमचं पोट कधी भरेल, त्याचं उत्तर मी कसं देऊ, माझ्याकडे उत्तर नाही त्याचं. जसं एक एक घास उचलून तुम्ही खायला लागाल तसं हळूहळू पोट भरेल. मग एकदम तो पोट भरेल का, एका घासात सगळं पोट भरेल का, नाही भरणार. घासाघासानी पोट भरेल. त्याच्यामुळे ते बरं होणार का नाही होणारा विषयच नाही. वाढलेलं ताटे खायला सुरुवात केली तर बरं 100% होणार आहे, होणारच आहे. कितीही जुना आजार असू दे किंवा त्याचं नाव काहीही असू दे, तो बरा हा होणारच आहे. कारण मुळात आपल्याला काही करायचं नाहीये. इतर पॅथींमध्ये तुम्हाला समजून घेऊन त्याच्यावरचं औषध तुम्हाला द्यावं लागतं. पण आपल्याकडे असं आहे की त्या ऊर्जेला स्वतःचं ज्ञान आहे आणि शरीरालाही स्वतःला बरं करण्याचं ज्ञान आहे. आपलं काम आहे फक्त त्याची गरज भागवणं. म्हणून मी तुम्हाला जेवणाचं उदाहरण सांगितलं की तुम्हाला कळतंय, तुमच्या जिभेला कळतंय तुमची टेस्ट काय आहे. मी तुम्हाला 100 प्रकारचे पदार्थ वाढलेत, मग 100 खाल का तुम्ही,
कदाचित नाही खाणार, जे आवडेल तेवढंच खाल, पण त्यांनी पोट भरेल का? नक्की भरेल. तसं दिलेली ऊर्जा 100% जेव्हा शरीर त्याच्या आवश्यकतेप्रमाणे वापरतं, तेव्हा कुठचाही आजार हा नक्की बरा होऊ शकतो. नक्कीच. आणि म्हणूनच आम्ही ना रुग्णांना सांगतो की तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं, तुम्ही फक्त तो अवेअरनेस, ती जाणीव ती स्वतःमध्ये निर्माण करा. तुम्हाला काय हवंय आणि काय नको आहे ह्याची आतनं जाणीव तुम्हाला होत असते, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. शरीर म्हणतं की नको, आज मी दमली आहे. हा तुम्ही म्हणता नाही नाही केलंच पाहिजे. आता ते सांगतंय की माझी एनर्जी संपली आहे, पण तरीही तुम्ही त्याला कामाला लावता. मग अशा वेळेला तुम्ही त्याची झीज वाढवता. एखादी गोष्ट समोर आली आहे, तुम्हाला ती खावीशी वाटत नाही आहे, हां, पण तरीही तुम्ही ती जिभेसाठी खाताय. मन सांगतंय की हे माझ्यासाठी योग्य नाही आहे, हां, पण जीभ म्हणते की वा 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 आणि म्हणून तुम्ही तो इंटेक घेताय, तर ते तुम्हाला बाधणारच आहे. तो अवेअरनेस आतमध्ये आहे. साधना काय करते माहिती आहे का? साधना तुम्हाला अवेअर करते. साधनेने तुम्ही अंतर्मुख होता. आत्ता आपण कसं आहे, आपण बहिर्मुख होत. आपण सगळं बाहेरचं बघतोय, बाहेरचं ऐकतोय, बाहेरचे अनुभव घेतोय. आपण आतल्या अनुभवांपासून दुरावतोय. आपला ॲक्च्युली संस्कृती ती नाही आहे. आपल्याला अंतर्मुख व्हायला सांगितलंय. आणि जेव्हा तुम्ही शांत बसता, ट्रीटमेंटचा भाग काय आहे की रुग्णांनी शांत बसायचं आहे. एक 10 मिनिटं त्यांनी डोळे मिटून फक्त शांत बसायचं आहे आणि तेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो त्यांना. आम्ही त्यांची ती ऊर्जा संतुलित करण्याचा प्रयत्न करतो. सो त्यांची ती जाणीव तिथे खरं तर जागी होत असते. आणि जेव्हा ती जाणीव जागी होते आणि रुग्ण नंतर बरा होऊन जातो, ती जाणीव जागी झाल्यामुळे त्याला तो अवेअरनेस असतो की काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे. कितीतरी वेळेला एखादी गोष्ट मला उपयोगी पडते म्हणून मी येऊन तुला सांगते की अगो त्याचा मला खूप फायदा झाला, पण याचा अर्थ ती तुझ्यासाठी उपयोगी असेल का? नाही सांगता येत. पण शरीर सांगतं ना, मग ते शरीराचं ऐका. आम्ही प्रयत्न करतो प्रत्येकाला सांगण्याचा की शरीर काय म्हणते ते ऐका. तुम्ही जेव्हा ते ऐकायला शिकता ना, तेव्हा तुम्ही चिरकाल निरोगी राहू शकता. नक्कीच. खरं तर खूप महत्त्वाची माहिती तुम्ही इथे देताय. आपण या सगळ्यावर चर्चा करूयात. पण आत्ता आपल्या सोबत असणार आहेत अनघा जोशी. त्यांनी निरामयचे उपचार घेतले आणि त्यांना जो काही आजार होता त्यातून त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. अनघाताई नमस्कार. तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. मला सांगा, तुम्हाला काय त्रास नेमका होत होता? मला ॲक्च्युली मुलगी झाल्यानंतर मला थायरॉईड डिटेक्ट झाला. मला डोळ्यांची जळजळ होणं, झोप रात्री न लागणं, असे म्हणजे बरेच आजार माझे होते म्हणजे असे. पण नंतर मग मी टी व्हीवर पाहिलं. नंतर मग निरामयचं मी पाहिल्यावरती मग मला तसं वाटलं की आपण करून बघायला काहीच हरकत नाही आहे म्हणून. मग मी अपॉइंटमेंट घेतली आणि नंतर मग मी ट्रीटमेंटला सुरुवात केली. जसजशी माझी ट्रीटमेंट सुरू केली तसं मला फरक बऱ्यापैकी जाणवायला लागला. नंतर म्हणजे ॲक्च्युली इतका मला त्रास व्हायचा ना की म्हणजे बापरे, अवघडच होतं म्हणजे माझं. कारण रिक्षात बसल्यानंतर एकदा मी बहिणीबरोबर एकदा बाहेर गेले होते अशीच, आणि त्याच्यानंतर मध्येच उतरले मी की मला खूप घाबरायला लागलं आणि म्हटलं आता आपण घरी जाऊ, मला पुढे जायचंच नाही आहे. असे माझे हळूहळू त्रास. आता म्हणजे मी निरामयची ट्रीटमेंट घेतल्यानंतर इतकी मी अगदीच म्हणजे ओके झाली आहे ना की मी आता म्हणजे 27 सीटर गाडी म्हणा किंवा रिक्षामध्ये बसू शकते किंवा गाडीतनं आता प्रवास व्यवस्थित मी करू शकते. इतकं म्हणजे माझ्यामध्ये फरक पडला आहे. आणि पॉझिटिव्ह तर इतकं म्हणजे वाटतंय ना मला की काही म्हणजे सांगूच शकत नाही. इतकं मला छान वाटतं की ते ट्रीटमेंट आणि क्युअरच झालं म्हणजे माझं थायरॉईड. आणि तुम्ही जे म्हणताय की निद्रानाश किंवा थायरॉइड हे जे तुम्हाला बाळंतपणानंतर होत होतं, तर आता तुमचं मूल आता किती वर्षाचं आहे आणि किती वर्षांपासूनचा हा त्रास होतो? माझी मुलगी आता 21 वर्षाची आहे. म्हणजे एवढा जुना हा त्रास होता. हो. त्यामुळे म्हणजे होऊन सुद्धा थायरॉइड माझा जवळजवळ बऱ्याच वर्ष झाले क्युअर झालाय. पण आता तो त्रास पण नाहीये आणि म्हणजे आता झोप पण व्यवस्थित लागते. आता मी कुठेही कशीही जाऊ शकते, गाडीत बसून व्यवस्थित जाऊ शकते. म्हणजे खूप छान. म्हणजे मला ट्रीटमेंटचा खूपच म्हणजे अगदी खरंच खूप फायदा झाला त्याचा. आणि तुम्ही काही वेगळ्या गोळ्या औषधं वगैरे त्याआधी केलं होतं का, की म्हणजे आपल्याला बरं वाटावं म्हणून असं? नाही, म्हणजे माझी ती थायरॉइड नंतरची जी गोळी देतात ना, ती गोळी मी चालू ठेवली होती. पण त्याच्यानंतर ही घेतल्यानंतर म्हणजे मात्रा कमी होत गेली ती. ओके. पण त्यामुळे थायरॉइड नॉर्मल झाल्यानंतर मग काही प्रॉब्लेमच नाही ना म्हणजे गोळी घ्यायची. नक्कीच. तुमचा हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पण खूप छान आहे. आपण मॅडमशी बोलूयात तुमच्या या केसबद्दल. मॅम, जसं त्या सांगतायत की बाळंतपणानंतर त्यांना निद्रानाश म्हणजे जवळपास त्यांची मुलगी आता 20-21 वर्षांची, तर एवढा जुना तो त्रास होता आणि तो आत्ता त्या म्हणतायत की निरामयची ट्रीटमेंट घेता घेता तो बरा झाला. तर ह्या केसबद्दल काय सांगाल मॅम? आता जसं त्यांनी म्हणालं ना की कुठून तरी त्रास सुरू होतो आणि समहाऊ शरीराला तो बरा करता येत नाही, म्हणून तो तसाच कंटिन्यू होतो आणि वाढत जातो. त्याच्यानंतर शरीराला त्याची सवय होऊन जाते आणि मग तुम्ही कितीही काही
प्रयत्न केलेत तरी काही वेळेला तो त्रास बरा होत नाही. म्हणजे कितीतरी पेशंट आपल्याकडे येतात, ते म्हणतात की आम्ही औषध पण घेतोय, आम्ही झोपेची गोळी पण घेतोय, पण तरी आम्हाला झोप लागत नाही. तर निरामयमध्ये काय होतं, तर निरामयमध्ये 5 तत्वांचं संतुलन होतं. बरोबर. आपण कुठलंही औषध देत नाही, पण ती तत्व जी इम्बॅलन्स झाली आहेत ती कधी झाली होती, तर बाळंतपणामध्ये. मुळावरती काम झालंच नाही ना, सिम्पटमवरती काम झालं, लक्षणांवरती काम होत बरोबर. होतं. पण निरामयमध्ये मुळांवरती काम होतं. त्या ट्रीटमेंट घ्यायला आल्या होत्या, ते साल होतं 2019. 19 साली त्या थायरॉइडसाठी आणि त्यांच्या या सगळ्या त्रासासाठी ट्रीटमेंट घ्यायला आल्या होत्या. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये त्यांचे सगळे सिम्पटम्स पण रिकवर झाले, त्यांचे सगळे त्रास पण बरे झाले, त्यांच्या थायरॉइड लेवल्स नॉर्मल आल्या. डॉक्टरांनी त्यांची औषधं कमी कमी करत त्यांनी त्यांची औषधं बंद केली. म्हणजे पुढच्या 6 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. 2020 पासून त्यांची औषधं बंद आहेत, आता 2026 आहे. सो ह्या पुढच्या वर्षांमध्ये कुठलाही त्रास पुन्हा उद्भवलेला नाही. हे मी का सांगते प्रकर्षाने, की स्वयंपूर्ण उपचार काय करतायत, तर स्वयंपूर्ण उपचार तुमच्या मुळांवर काम करतायत. ती मुळं काही वर्षांपूर्वीची असू शकतात, पण त्या मुळांमुळे चुकीच्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, तत्व पूर्णपणे बिघडलेली आहेत. आता ती बिघडलेली तत्व आपण जागेवर आणतोय. ते त्यांनी जसं सांगितलं की प्रेशर यायचं, अर्ध्यावरती गाडी थांबवावी लागायची, त्याच्यातनं बाहेर उतरून थोडा मोकळा श्वास घ्यावा लागायचा. कितीही खिडक्या उघड्या ठेवल्या तरी पण चालत नव्हतं. वारा येत होता ना खिडकीतनं आत, पण नाही, ती इतकी तगमग व्हायची. आता ती तगमग जी येते ना, ती पुन्हा एकदा वायुतत्व आणि आकाश तत्वाशी निगडीत आहे. जेव्हा आपण थायरॉइड म्हणतो ना, तेव्हा तिथे आकाश तत्वाचं असंतुलन आलं. आणि आयुर्वेद ज्याला वात म्हणतं, वातामध्ये काय आहे, आकाश तत्व आणि वायुतत्व ह्याचं कॉम्बिनेशन इज वात. त्याच्यामुळे जेव्हा थायरॉइडमुळे आकाश बिघडलंय, तेव्हा वायू पण बिघडणारच आहे आणि त्याच्यामुळे तो वात बिघडणार आहे. त्याच्यामुळे जी अस्वस्थता येणं, एन्झायटी होणं, हे सगळं काय दाखवतं, अनाहत चक्र. हृदय चक्र म्हणजे वायुतत्व. सो वायू आणि आकाश, विशुद्ध चक्र आणि अनाहत चक्र हे मेजरली अफेक्ट होते. आणि परत एकदा हे केव्हापासून होते, तर ते अनेक वर्षांपासून होते, खूप वर्षांपासून होतं. बरोबर. आणि ते रिकव्हर न झाल्यामुळे ते वाढत 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 चाललं होतं. आता निरामयमध्ये आल्यानंतर आपण ती तत्व जागेवर आणायला सुरुवात केली. जशी 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 ती जागेवर येत गेली, तसं जसं त्यांची ती दडपणं कमी होत गेली, त्यांची झोप शांत व्हायला लागली, अस्वस्थता कमी होऊन गेली. सो ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि तो कागदावरती रिपोर्टमध्ये पण ते रिफ्लेक्ट झालं. आकडे तिकडचे जागेवर यायला लागले म्हटल्यानंतर डॉक्टरांनी औषधांची मात्रा कमी केली. त्याच्यामुळे ही तत्व काय करतात, तर ही तत्व जेव्हा असंतुलित होतात तेव्हा शरीरामध्ये आजार निर्माण होतो. मॅम, असं म्हणतात की ज्यावेळेला बीपीची गोळी किंवा थायरॉइडची गोळी एकदा ती लागली मागे की ती आयुष्यभरासाठी लागते. म्हणजे डॉक्टर जनरली ती कमीच करत नाहीत, पण ह्यांनी ट्रीटमेंट केल्यानंतर ह्यांची गोळीच पूर्णपणे बंद झाली. असा अनेकांचा अनुभव आहे निरामयमध्ये. मुळातच डॉक्टर का कमी करत नाही, कारण त्यांचं शास्त्र असं म्हणतं की हे इररिकव्हरेबल आहे, हे रिकव्हर होऊ शकत नाही. ते असं का म्हणतं, कारण हा जो गुंता मी सांगतेय, हा गुंता सोडवता येतो हे त्यांना माहित नाही ना. त्यांचा तत्वांचा अभ्यास नाही, ते शरीराचा अभ्यास करतात. आणि शरीरामध्ये हा गुंता झाला की ते रिकव्हर नाही करू शकत स्वतःला. हे त्यांच्या दृष्टीने काय म्हणूया सत्य आहे. मुळातच कसं आहे, ते जे काही करतायत हे या भौतिक शरीरावर काम करतात. आणि भौतिक शरीरावर जेव्हा ते काम करतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की एखादी गोष्ट बिघडली की त्याला आपण सपोर्ट करू शकतो. ते बॉडीने रिकवर केलं तर ठीक आहे, पण बॉडी ते रिकवर करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणलात की बीपीची गोळी सुरू झाली, डायबेटीस आला, थायरॉइड झालं, तर हे काहीही बरं होऊ शकत नाही असं ॲलोपॅथीचं म्हणणं आहे. कारण ते भौतिक शरीरावर काम करतात. आता जसं मॅडमनी सांगितलं की ह्याचं मूळ कुठं आहे, तर ह्याचं मूळ तत्वांमध्ये आहे. ती तत्व असंतुलित झाली आहेत. कोणत्याही बाह्य औषधांनी ही तत्व, म्हणजे ॲलोपॅथीसारख्या कुठच्याही बाह्य औषधांनी ही तत्व नॉर्मल होऊ शकतात का, हे त्यांना माहीतच नाही आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने त्याच्यावर काम झालेलं नाही आहे. त्यामुळे ज्या गोळ्या दिल्या जातात त्या गोष्टी सपोर्ट म्हणून वापरल्या जातात, की जे काही तिथे कमी जास्त आहे ते केमिकल देऊन नॉर्मल करायचा प्रयत्न केला जातो. पण ते गोळी आल्यापुरतं, जसं गाडीमध्ये आपण पेट्रोल भरलं की ते संपतं, जसं ते केमिकल आलं ते वापरून झालं शरीराचं की संपलं, मग पुढची गोळी घेतली पाहिजे, मग पुढची गोळी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे त्या गोळ्यांमुळे तो मुळापासून जाऊ शकत नाही आणि म्हणून त्या गोळ्या बंद होत नाहीत. नक्की सर, खरं तर वेळ संपत आलेली आहे, पण जसं की तुम्ही सांगितलं आणि मॅडमनी सांगितलं की इतके जुने आजार सुद्धा बरे होऊ शकतात आणि ते तुमचं शरीर कुठेतरी संतुलित होऊ शकतं. आपल्याला या कार्यक्रमामध्ये आत्ता खरं तर थांबावं लागणार आहे. मॅडम, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमचे मनापासून आभार. तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं दोघांनीही. धन्यवाद.
खरं तर असं म्हणतात की जे जुने आजार असतात ते लवकर बरे होत नाहीत असं कुठेतरी ॲलोपॅथी आपल्याला सांगते. मात्र निरामयमध्ये तुम्ही आल्यानंतर तुमचे जुने म्हणजे अगदी 20-20, 30-30 वर्ष जुने आजार सुद्धा बरे होऊ शकतात. त्यामुळे निरामयचे उपचार तुम्ही जरूर घ्या. मात्र आजच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.